नमस्कार शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. सोयाबीन आम्ही लागवड करतोय, एका जागी किती बिया टाकाव्या, कापसाचं किती टाकावे, तुरीचं किती टाकावं. तर मंडळी, सोयाबीन जर आपण लागवड करत असाल, 2 ओळीतलं अंतर 1.5 फूट 2 फूट किंवा 2.5 फूट आपण वाणानुसार आपण जर ठेवतोय, जमिनीनुसार ठेवतोय, 2 झाडांतलं अंतर साधारणतः 6 इंच आपण ठेवू शकतो. आणि एका ठिकाणी अशा वेळेस लागवड करताना 3 किंवा 4 दाणे सुद्धा आपण टाकू शकतो. म्हणजे 3 दाणे टाकले तरी चालेल. आणि जर आपण 6 इंचापेक्षा जास्त 7 इंच 8 इंच अंतर ठेवत असाल तर मग तिथे 4 दाणे टाकायला हरकत नाही. तुरीमध्ये आपल्याला एका जागी जास्त झाडं जर उगवले तर तिथे फांद्या निघत नाही, त्यामुळे एका जागी 1 किंवा 2च दाणे टाकायचे. तूर पतली पेरत असाल तर पतली पेरा, लागवड करत असाल तर लागवड करताना 4-4 6-6 इंचावर 1-1 दाणा पडला तरी चालेल, किंवा 1 फुटावर लागवड करत असाल तर 2-2 दाणे एका जागी टाका. आज या पद्धतीनं कापसामध्ये कापसाचं बियाणं महाग असतं, त्यामुळं 1 दाणा टाकून 1 बी टाकून तुम्ही लागवड करू शकता. मात्र याच्यामध्ये उगवण शक्ती कमी असेल, म्हणजे खाडे पडतातच, तिथे खाडे भरणं अर्जंट, आपल्याला लवकरात लवकर खाडे भरणं शक्य झालं पाहिजे तर 1 आपण बी टाकू शकता. खाडे भरणं तुम्हाला लवकर शक्य होत नसेल तर 2 बिया आपण एका जागी टाकू शकता. या पद्धतीनं आपण लागवड करावी. धन्यवाद.